देवाभाऊंनी पेनकरांच्या प्रश्नांची उत्तर द्यावीत तरच पेनमध्ये यावं, नंदा म्हात्रे यांचं वक्तव्य. पेन शहरातील विकासातील अनियमितता, भ्रष्टाचार आणि प्रलंबित प्रश्नांवर नागरिकांचा रोष. आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेन शहरातील विकास कामातील विसंगती, भ्रष्टाचाराचे आरोप, पीएमएवाय घरं, पाणीपुरवठा योजना, अर्बन बँक ठेवीदारांचा प्रश्न आणि दैनंदिन नागरी समस्यांबाबत नागरिकांनी आणि उमेदवारांनी एकमुखानं आक्रोश व्यक्त केलाय. जुना विकास आराखडा बदलून व्यावसायिक प्रकल्प उभं राहणं, रस्ता कामातील कोट्यवधींची हेराफेरी, पाण्याच्या योजनांचे सतत बदलणारे आकडे आणि 6 वर्षापासून प्रधानमंत्री आवास योजना घरांना न मिळालेला लाभ यामुळे पेनकरांमध्ये संताप उसळलाय. गार्डन जागी कॉम्प्लेक्स कसं, 5 कोटींच्या रस्त्यांचा खर्च 2.5 कोटींवर आला, उरलेले पैसे गेले कुठे, असे थेट प्रश्न नंदा म्हात्रे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केले. अर्बन बँक, पाणी योजना, धोकादायक ब्रिज आणि वाहतूक समस्यांवर ठोस उत्तराची मागणी. पेन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांना अजूनही त्यांचे पैसे न मिळाल्यानं रोष वाढलाय. पैसे कधी मिळणार हा सरळ प्रश्न शहरातील पाणी पुरवठा योजना 165 ते 170 कोटी रुपयांच्या गाड्यात अडकून पडली. फिल्ट्रेशन प्लांट कधी उभा राहणार आहे याविषयी आज तागात स्पष्ट उत्तर नाही. यात भर म्हणून धोकादायक ब्रिज, उड्डाणपुलाचा न सुटलेला प्रश्न, बस वळण्यास जागा नसणं, तसेच जूनमध्ये विक्रम मिनीडोर रिक्षा चालकांचं स्थलांतर, या सर्वांवर कोणताही ठोस आराखडा नसल्यानं पेनकरांच्या मध्ये नाराजी वाढली आहे. भाजी मंडईतील अस्वच्छता आणि व्यवस्थापनातील गोंधळामुळे महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचा अपमान होत असल्याची भावना देखील उत्तर द्या, मगच मत मागा. 26 नोव्हेंबरला देवाभाऊंना पेनकरांचं स्पष्टीकरण. या सर्व प्रलंबित प्रश्नांबाबत नागरिकांनी कठोर भूमिका घेतली. येणाऱ्या निवडणुकांमध्ये नेते देवाभाऊ यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सर्व मुद्द्यांवर लिखित आणि ठोस उत्तर द्यावं अशी थेट मागणी करण्यात आली. विकासातील अनियमितता, कोट्यवधींची टक्केवारी, अपूर्ण पाणी योजना, प्रधानमंत्री आवास योजनामधील विलंब, अर्बन बँक ठेवीदारांची फसवणूक, भाजी मंडईची अव्यवस्था, धोकादायक ब्रिज आणि रिक्षा चालकांच्या स्थलांतराचा प्रश्न, या सर्वांवर स्पष्ट भूमिका जाहीर केल्याशिवाय जनतेला समाधान नाही. पेनकरांच्या प्रश्नांना उत्तर देऊनच 26 नोव्हेंबरला या, उत्तर द्या, मगच मत मागा, असा स्पष्ट आणि कडक संदेश नागरिकांनी देवाभाऊंना दिला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष तथा रायगडच्या प्रभारी श्रीमती राणी अग्रवाल, पेन विधानसभा निरीक्षक मनोज कांबळे, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस श्रुती म्हात्रे, ओबीसी विभाग काँग्रेस विभाग शंभू म्हात्रे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदा म्हात्रे, तालुका अध्यक्ष अशोक मोकल, राष्ट्रवादी शरद पवार गट तालुका अध्यक्ष प्रकाश मोकल, माजी सरपंच बळीराम भोईर, पर्यावरण अजित पाटील, विभाग जिल्हाध्यक्ष राजू पाटील, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष सूर्यकांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू म्हात्रे, शैलेश म्हात्रे, सचिव ओबीसी विभाग एकनाथ ठोंबरे, संदीप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजा म्हात्रे, युवक अध्यक्ष रोहित म्हात्रे, हिदायतुल्ला कुवारे, अविनाश भोईर, रवी म्हात्रे, वैभव म्हात्रे, गजानन पाटील, विक्रम मिनीडोर चालक मालक संघटना पदाधिकारी मुबाशीर घोले, अमर भिकोट, जनार्दन राणी, आत्मेश म्हात्रे, अविनाश म्हात्रे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. मी नंदा म्हात्रे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची पेण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 ची नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे आणि आपल्याशी संवाद साधते. मी पेण नगर परिषदेला काय देणार आहे, कोणत्या पद्धतीचा विकास देणार आहे हे स्पष्टपणे दिलेलं आहे. शुद्ध पाणी पुरवठा, त्याच्यासाठीची योजना असेल, पेणच्या विकासासाठी, पेणला आकार देण्यासाठी इथले इंजिनियर असतील, आर्किटेक्ट असतील, विकासक असतील, यांना सोबत घेऊन पेण कसं असावं हे साकारण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. शहरातील नागरिकांना त्यांच्या घराच्या मालकीचं प्रॉपर्टी कार्ड आम्ही देणार आहोत, जेणेकरून त्यांना लोन मिळण्यासाठी मदत होईल. ठेकेदारीवरील कामाची प्रथा बंद करून जे पैसे येत आहेत त्या कामासाठी, ते पैसे त्या कामासाठी लागले पाहिजे, दर्जेदार रस्ते झाले पाहिजे, दर्जेदार कामं झाली पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आधुनिक रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर, कॅन्सर रिसर्च सेंटर अशा पद्धतीच्या आरोग्य सुविधा पेणमध्ये कशा होतील यासाठी प्रयत्न करणार आहोत. भूमिगत केबल्स, ज्या विजयवाहिनी प्रकल्प आहे ज्याचे पैसे बर्बाद झाले, त्याचं नक्की काय झाले आणि त्याचा पाठपुरावा करत ते कसं होईल यासाठी काम करणार आहोत. महिला सुरक्षा केंद्र, सर्वत्र सीसीटीव्ही, बस सुविधा असेल, रेल्वेच्या वाढत्या फेऱ्या असतील, विशेष करून विद्यार्थी आणि महिलांसाठी पेण पनवेल बस सेवा ह्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि मच्छी मार्केट असेल, नवे भाजी मार्केट असेल, रिक्षा स्टँड, वाहतूक व्यवस्था, शहरातील पार्किंगचा गंभीर प्रश्न जो आहे तो सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. वाढते जे प्रदूषण आहे, मग ते पाण्याचं असेल, हवेचं असेल, हे प्रदूषण कसं कमी करता येईल ह्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. भ्रष्टाचार मुक्त विकास करण्यासाठी आम्ही दर 6 महिन्यांनी
आपल्या शहरातल्या नागरिकांच्या जनसभा नगर परिषदेमध्ये घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांना सोबत घेऊन काय काम करता येईल याचा प्रयत्न करणार आहोत. नगरपालिकेत स्वतंत्र सूचना मदत कक्ष आणि तक्रार कक्ष उभारणार आहोत. पेण शहराच्या लगत जो 10 किलोमीटर परिघातील जी गावं आहेत त्यांना कसं कनेक्ट करता येईल शहराला, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. नदी सुशोभीकरण, नदी भोगावती नदीचं पुनर्जीवितकरण करणं, पात्रामध्ये असलेलं अतिक्रमण काढणं, यासाठी आम्ही काम करणार आहोत. धरमतर जेटी ते गेटवे ऑफ इंडिया ही प्रवासी वाहतूक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, कारण आज इतक्या जवळ आपल्या जेटी आहे, आपण ते करू शकतो. तर हे असे सर्व प्रश्न इथे येणाऱ्या काळामध्ये व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था कॉलेजेस कसे होतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. हा आमचा विकासाचा अजेंडा आहे आणि येणाऱ्या काळात ज्या ज्या नागरिकांच्या मागण्या असतील त्यासाठी सुद्धा सातत्यपूर्ण पाठपुरावा करून आम्ही ते करणार आहोत. ही जी पत्रकार परिषद आहे ही 26 तारखेला देवाभाऊ येत आहेत. त्या देवाभाऊंना काही आमचे प्रश्न आहेत आणि आम्ही त्यांना अत्यंत प्रेमाने विनम्रतेने म्हणतोय, देवाभाऊ येत आहे तर आमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन या. आमचा प्रश्न आहे, आमच्या शहराचा विकास आराखडा जो जुना आहे, जो बदललेला आहे आणि जुना आराखडा मंत्रालयाला लागलेल्या आगीत जळालेला आहे, त्याचं उत्तर घेऊन या देवाभाऊ. इथल्या टक्केवारी घेणाऱ्यांनाच मत द्या असं सांगायला तुम्ही येणार आहात, आम्ही अशा टक्केवारी घेणाऱ्यांनाच पुन्हा मतदान करायचं का, याचं उत्तर द्या देवाभाऊ. अर्बन बँकेच्या ठेवीदारांना काय घेऊन येणार आहात देवाभाऊ, कोणतं उत्तर घेऊन येणार आहात त्याचं उत्तर द्या देवाभाऊ. इथे ब्रिजचा जो प्रश्न आहे तो ब्रिज आमचा उड्डाणपूल होणार आहे का याचं उत्तर द्या देवाभाऊ. प्रधानमंत्री शहरी आवास योजनेच्या लाभार्थ्यांना कसा न्याय देणार आहात याचं उत्तर द्या देवाभाऊ. नानासाहेब धर्माधिकारी यांचं नाव देऊन भाजी मंडईमध्ये अवैध धंदे करणाऱ्यांनाच आम्ही मतदान करायचं का, ह्याचं उत्तर द्या आम्हाला देवाभाऊ. आणि पेण शहराला जे बकास करून ठेवलेले आहेत त्यांच्यासाठी मतदान मागायला आपण येत आहे देवाभाऊ. अशाच लोकांना आम्ही पुन्हा मतदान करायचं का, भ्रष्ट लोकांना मतदान करायचं का, याचं उत्तर द्या देवाभाऊ.